भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. आजची धम्मदेसना ही आहे, छोटीशी बोधकथा आहे आणि त्या बोधकथेमधून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. जे भगवंतांनी साक्षात्कार धम्माचा दिला, जो धम्म आपल्याला सांगितला त्यावरती बोधकथा आहे आणि त्यामधून आपल्याला शिकायचं की आपल्याला काय बोध घ्यायचा आहे. प्रेम आणि अहंकार आपण नेहमी बघतो, यावरती भरपूर चर्चा पण होतात आणि आपण साक्षात्कार जर केला डेलीच्या लाईफमध्ये बघितलं, रोजच्या जीवनामध्ये बघितलं तर हे आपल्याला अनुभव येतील की अहंभाव हा फार स्वार्थी असतो. अहंभाव फार अहंभाव फार लोभी असतो. त्याला हवं असतं. त्याला कधी वाकणं माहित नाही. तो त्याच्या दृष्टीतून बघतो, अहंभावाच्या दृष्टीतून बघतो, तर त्याला प्रत्येक गोष्ट स्वतः जे करत आहे तीच खरी आहे. इतर कोणी काही सांगण्याचाही प्रयत्न केला तरी ते खरं मानत नाही. कारण की अहंभावाला कधी झुकणं येत नाही, अहंभाव कधी वाकत नाही. पण त्याच्या उलट आहे प्रेम. प्रेम हे फार लवचिक असतं. जेवढं अहंकार हे ताठर असतं तेवढंच प्रेम हे लवचिक असतं. प्रेम हे फक्त देणं जाणतं आणि त्याला फार आनंद होतो देण्यामध्ये. अहंभावाला घेणं जमतं, अहंभाव देणं नाही जाणत. अहंभाव ओन्ली घेतो आणि जिथे मिळते तिथेच तो अहंकार जातो. परंतु प्रेम हे द्यायला शिकतं, प्रेम हे देतं आणि दिल्यामध्येच तो आनंद मानतो. तर ते छोटीशी ही जी बोधकथा आहे यामधूनच सगळ्यांनी आपला हा सार समजायचा आहे की प्रेम हे कुठेही अशी वस्तू नाहीये की सांगावं लागेल की हा हे प्रेम आहे. प्रेम हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, प्रत्येक जीवांमध्ये आहे. परंतु अहंभाव एवढा आपण डेव्हलप केला आहे. मागेच आपण कालच की परवाच्या नाही काल नाही परवाच्या धम्मदेसनीमध्ये बघितलं की दुर्गुण आपले ऑलरेडी रेडी आहेत. आपण दुर्गुण एवढे डेव्हलप केले आहेत ना आपल्यामध्ये, परंतु चांगले गुण आपल्याला डेव्हलप करावे लागतात. आपण आपल्यामध्ये आपला क्रोध ऑलरेडी आपण डेव्हलप करून ठेवला आहे. परंतु त्याला मैत्री भावना आपल्याला डेव्हलप करावी लागते. अवगुण आपण ऑलरेडी खूप साठवून ठेवले आहे, तयार करून ठेवले आहे आणि ते आपोआप तयार होतात. परंतु चांगले गुण हे करावे लागतात, डेव्हलप करावे लागतात. ही छोटीशी धम्मदेसना आहे की एक जुनं झाड असतं आणि त्याच्या फांद्या ह्या इतक्या मोठ्या असतात. ते जुनं खूप झाड असतं. तुम्ही बघता कितीतरी जुने झाड हे मोठे मोठे असतात. त्याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या असतात आणि त्यावरती खूप सुंदर सुंदर फुलं लागलेली असायची. त्यावरती विविध पक्षी यायचे आणि ते एक राजासारखं ते झाड संपूर्ण उभं होतं. त्याच्या फांद्या वगैरे ऐस पैस इकडे तिकडे पसरलेल्या होत्या आणि ते वृक्ष बघताना सुद्धा खूप सुंदर दिसायचं. आणि त्या वृक्षाच्या खाली एक बालक नेहमी काय करायचं, खेळायला यायचं. आणि ते बालकाकडे बघून त्या वृक्षाला त्या बालकाकडे बघून त्या वृक्षाला प्रेम झालं. आणि प्रेम हे छोटं मोठं नसतं, कारण की वृक्ष जरी खूप मोठा काहीतरी कितीतरी वर्षाचा होता आणि बालक जरी छोटासा होता, तर प्रेम हे छोटं मोठं काही बघत नाही. वृक्षाला त्याच्याबद्दल काय वाटायला लागलं, प्रेम वाटायला लागलं. आणि प्रेम हे कधी छोटं मोठं बघत नाही आणि ते छोटं मोठं बघून होत पण नाही. अहंकार हा काय करत असतो, नेहमी छोटं मोठं बघत असतो. कुठे काय मिळण्यासारखं आहे, याच्याकडनं मला काही मिळेल तर अहंकार तिथे पणपत असतो, नाही तर अहंकार कधीही तिथे राहत नाही. वृक्षाला छोट्या मोठ्याशी काही देणं देणं नव्हतं. हा कारण कारण तो बालकाला एवढा आवडला होता ना, की त्याला ते बालक जेव्हा खेळायचं त्याच्या झाडाखाली तर त्याला खूप आवडायचं. तो बालक झाडाखाली खेळायचा, खेळायला यायचा. तो झाडाच्या फांद्यांना पकडायची कोशिश करायचा. परंतु झाडाच्या फांद्या ना त्याच्यापर्यंत यायच्याच नाही, कारण की झाडाच्या फांद्या फार वरती होत्या. उंच झाड असल्यामुळे फांद्या वरती होत्या आणि त्याने किती पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पकडू शकत नव्हता. त्याचा हातच पुरायचा नाही छोटासा असल्यामुळे. आणि मग त्या वृक्षाला खूप आनंद वाटायचा, की हे बाळ माझ्या इथे खेळायला येत आहे आणि याला ह्या फांद्याला तो हात लावतोय, फांद्यांना हात लावतोय, पण त्याचा हात पुरत नाहीये. मग ते वृक्ष काय करायचं ना, जेव्हा हवेचा झोका यायचा ना, ते खूप सुंदरपैकी हलायचं आणि पूर्ण हवेच्या झोक्याने त्या फांद्या आपोआप ते वृक्ष काय करायचं, त्याचा हात पुरेल एवढ्या ते खाली आणायचं. आणि खाली आणल्यानंतर ते बाळाचा हात पुरला की तो बाळ काय करायचा, ते फांद्यांची पानं तोडायचा, फुले तोडायचा. आणि जेव्हा ते ऋष हवेच्या झोक्याने ती फांदी झुकवली की ते बाळ जेव्हा तोडायचं, तर त्याला खूप आनंद व्हायचा ऋषाला, की ऋष नेहमी काय करायचं, त्याला खूप
त्या बाळाप्रती प्रेम होतं, तर ते बाळ जेव्हाही त्याच्यावरचे फुलं घ्यायचा, पानं घ्यायचा, फांद्या तोडायचा, तरी त्याला आनंद वाटायचा की मी काहीतरी देत आहे याला आणि त्याला भेटत आहे. आणि मग नेहमी प्रेम काय करत असतं, हे वाकत असतं, वाकायला तयार असतं. पण अहंकार कधी वाकत नाही. कारण की अहंकार जसं तुम्ही ज्या जीवामध्ये जिथे अहंकार आहे, तो इतका ताठ असतो ना, तो वाकायलाच तयार नसतो. आणि जेवढं प्रेम असतं ना, ते इतकं नम्र असतं ना, ते नेहमी वाकत असतं. कारण की त्याला त्याला माहीत असतं, की नम्रतेतच सगळं काही आहे. पण अहंभाव इतका स्ट्रॉंग असतो ना, की त्याचा हात नेहमी, त्याची पाठ नेहमी अशी टाईट असते आणि तो वाकत नसल्यामुळे अ, तो वाकतच नाही. अहंभाव कधी वाकत नाही आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये कधी अहंभावामध्ये येत नाही, की मग मी वाकायला पाहिजे, मी छोटं व्हायला पाहिजे. तर असं त्याच्या मनामध्ये कधी येत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये प्रेम आहे किंवा अहंभाव आहे. मग तो सिंहासनावर बसलेला किंवा एक राजा सुद्धा जो दिल्लीच्या तख्तावरही बसला असेल आणि त्याच्यामध्ये खूप अहंभाव आहे, तरी तो मनुष्य कधी प्रेम देऊ शकत नाही. आणि एक गरीब, खूप गरीबातला गरीब व्यक्ती त्याच्यामध्ये अहंभाव नाही आणि प्रेम आहे, तर तो भरभरून देऊ शकतो. त्याच्याकडे काहीच नसताना सुद्धा तो भरभरून देऊ शकतो. आणि अशा प्रकारे तो मनुष्य रोज तो मुलगा त्या वृक्षाखाली खेळायला यायचा आणि तो रोज त्या फांद्यांची ते वृक्ष ते फांद्या नेहमी त्या मुलासाठी खाली करायचा आणि आणि तो जेव्हा बाळ ते तोडायचं तर ते बघून त्याला फार आनंद व्हायचा वृक्षाला. आ, नेहमी आपण बघतो की आपण सुद्धा प्रेमाने कुणाला देतो तेव्हा खूप आनंद होतो आपल्याला. अचानकपणे असं देऊन टाकलं तर इतकं असीम प्रेम उत्पन्न होतं, की हां, त्याला मदत झाली, आपण देऊ शकलो, आपण त्याची कारणे बनलो द्यायला. परंतु अहंभाव कधीही द्यायला आनंदी होत नाही. कारण त्याला भेटलं नाही, तर तो काय होतो दुःखी होतो. तो कधी देऊ शकत नाही. अ, आणि अहंकाराचं कसं आहे ना, तो तर देऊ शकत नाही, पण तो घेतल्यावर सुद्धा आनंदी होत नाही. हळू-हळू काय झालं मुलगा हा मोठा व्हायला लागला आणि तो कधी झाडाखाली झोपायचा, कधी झाडाखाली खेळायचा, कधी फळे खायचा, कधी म जे काही फुलं होते त्यांची छान तो हे बनवायचा, ताज बनवायचा, आपल्या डोक्यावर टाकायचा, ठेवायचा. जसं काही तो राजा राजा आहे त्या जंगलाचा, त्या झाडाखालचा. आणि तुम्ही नेहमी बघा, जिथे घरातलं वातावरण असू दे, समाजातलं वातावरण असू दे, आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचं वातावरण असू दे किंवा आपल्या घरातूनच घेऊया. जिथे प्रेम आहे ना, जिथे प्रसन्नता आहे ना, तर तिथे नेहमी काय सगळे जीव कसे असतात? राजे असतात. सगळे जीव सुखाने जीवन जगत असतात आणि जिथे सुख आहे, जिथे परिपूर्ण सुख आहे, जिथे प्रसन्नता आहे, जिथे प्रेम आहे, तिथे राजा आहे. आणि राजा तो सिंहासनावरचा असेल आणि तो दुःखी आहे, तर तो राजा नाही आहे. आणि जिथे प्रेमाचा वावर असतो, तिथे नेहमी प्रत्येक जीव हा राजा असतो. जिथे अहंकाराचा वावर असतो, तिथे नेहमी अंधकार असतो, अशांती असते. कारण की जिथे अहंकार असतो, तिथे नेहमी अशांती असते, नेहमी अंधकार असतो. कारण की अहंकार हा काही स्वीकारायला तयार नसतो. किंवा अहंकार हे पण बघत नसतो, की माझ्या वागण्याने, माझ्या अशा अहंभावाने सगळं वातावरण बिघडत आहे किंवा अशांती पसरत आहे. तो काही स्वीकारायला तयार नसतो. म्हणून तिथे नेहमी अशांतता असते, नेहमी तिथे अंधकार असतो. मग तो मुलगा काय करायचा, फुलांचा मुकुट सुंदर आपल्या डोक्यामध्ये घालायचा, नाचायचा, खूप आनंदी व्हायचा. आणि मग कालांतराने तो मुलगा थोडा अजून मोठा झाला. मग तो हळूहळू त्या झाडावर चढायचा, फळे फुले तोडायचा, फांद्यावर झोका घ्यायचा आणि फार आनंदी व्हायचा. आणि नेहमी जेव्हा तो मुलगा हे सगळं काही करायचा, तर तो वृक्ष फार आनंदी व्हायचा. कारण की त्याला भरभरून असं वाटायचं, की मी याला देण्याचं काय बनत आहे, कारणीभूत बनत आहे. मी त्याला देत आहे आणि तो ते घेत आहे. तर त्याच्यामध्ये त्याला त्या वृक्षाला खूप आनंद व्हायचा. परंतु मग नंतर काय झालं, मुलगा मोठा झाला आणि मग जसं-जसं तो मुलगा मोठा झाला, तसं-तसं त्याच्या काय वाढल्या, जिम्मेदाऱ्या वाढल्या, तसं शिक्षण वाढलं. त्याला इतर कामे आली. त्याला परीक्षा पास करायच्या होत्या, त्याच्या अपेक्षा वाढल्या, त्याच्या महत्वाकांक्षा वाढल्या आणि त्याला मित्रांना जिंकायचं होतं. म्हणजे त्याची पैज लागली होती, शर्यत लागली होती मग त्याच्या रेसमध्ये, की त्याला सगळ्याच्या समोर निघायचं होतं, जायचं होतं, त्याच्या जिम्मेदाऱ्या वाढल्या होत्या. मग आता त्याचं काय झालं होतं ना, झाडाकडे येणं कमी झालं होतं. तो कधी-कधी जायचा झाडाकडे आणि ऋष रोज त्याची वाट बघायचा, की बाबा हा येईल.
त्याने इथे यावं, आनंदाने खेळावं, फांद्या पकडाव्या. तर ते वृक्ष विसरून गेला होता, की आता तो मोठा झाला आहे आणि त्याला आता त्याच्या सामाजिक जिम्मेदाऱ्या लागल्या आहेत. तो रेसमध्ये आता धावतो आहे. हे वृक्ष विसरून गेला होता. आणि मग आणि नेहमी प्रेम काय करतं ना, प्रतीक्षा करत असतं, की त्याला वाटायचं झाडाला नेहमी झाडाची प्रतीक्षा करायचं, की तो कधी यायचा. तर तो यावा, त्याने खेळावा म्हणून. तर तो मुलगा कधी यायचा, कधी नाही यायचा. आणि मग मुलगा अजून थोडासा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर तो आपल्या त्या जीवनामध्ये खूप गरफटला. जे मनुष्य आपण डेली आपण जे काही आज लहानपणापासून आज मोठं झालो, तर बघतो आपण कितीतरी गुरफटून गेलो. लहानपण कसं होतं, मोठ्यापणी आपण किती स्ट्रगल लाईफ आपण सगळ्या व्यवहारामध्ये कसं गुंतून गेलो होतो. सर्व्हिससाठी गुंतलो, शिक्षणासाठी गुंतलो, आपल्या पोटापाण्यासाठी गुंतलो आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्या कितीतरी गोष्टी सोडून द्याव्या लागतात. एवढा आपण गुरफटून जातो त्या प्रमादामध्ये. तर तो मुलगा सुद्धा असा सगळा आपल्या त्या जगामध्ये गुरफटून गेला. अ, तर मग कधी तो मुलगा जेव्हा मोठा झाला, गुरफटून गेला आणि तो वृक्षाला विसरला. वृक्षाला विसरल्यानंतर कधी तो त्या झाडाकडनं जायचा, तर झाड त्याला बोलवायचं, की "अरे, तू माझ्याकडे येत नाही आता. तू किती दिवस झाला फिरकला नाही. तू येत नाहीये माझ्याकडे." तर तर तो मुलगा बोलायचा, की "मी काय करू करून? काय करू तुझ्याकडे येऊन? मला तुझ्याजवळ आल्याने काय मिळणार आहे? कारण की मी दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलो आहे. मी माझ्या पैशासाठी गुंतलो आहे. मी घरासाठी गुंतलो आहे. मला ह्या सगळ्या माझ्या सुखसोयी मला जमवायचं आहे. आणि नेहमी अहंकार विचारत असतो, की तुझ्या जवळ काय आहे? वृक्ष त्याला प्रेमाने विचारत होता, की तू ये. तुझे हे जे फांदे आहे, फुलं आहे, जसं तू खेळत होता, जसं तुला काही हवं तू घेऊन जा. परंतु अहंकार विचारतो, काय आहे तुझ्याकडे? आणि मी काय यावं? कारण की अ, मी कशामध्ये गुंतलेलो आहे? माझ्या व्यवहारामध्ये गुंतलोय, मी माझ्या पोटापाण्यामध्ये गुंतलोय आणि माझा तुझ्याजवळ येऊन फायदा काय होणार आहे? कारण की तो मुलगा आता लहान राहिला नव्हता. त्याच्यामध्ये अहंभाव आला होता, मोठा झाला होता आणि तो बोलतो, "तुझ्याकडे येण्यात फायदा काय माझा?" आणि नेहमी ऑब्झर्वेशन करा. प्रेम कधी फायदा बघत नाही आणि नेहमी अहंकार हा फायदा बघत असतो, की माझा फायदा कुठे होईल, मी तिथेच जाईल. आणि प्रेम हे नेहमी देत असतं. तो कधी फायदा आपला बघत नाही. तर मग तो बोलतो, "मी काय तुझ्याकडे येऊन मला काही पैसे भेटणार आहे? मला माझ्यासाठी पैसे कमवायचे आहे, घर कमवायचं आहे." तर ऋष बोलतो, की "बाबा माझ्याकडे पैसे तर नाही आहे. कारण की हे मनुष्याचं काम आहे. आमच्याजवळ काही पैसा-पाणी नसतो." तर त्या वृक्ष मग ते वृक्ष म्हणजे ते झाड त्या मुलाला म्हणतं, की "हां, मी तुझी एक मदत करू शकतो. माझ्याकडे पैसे तर नाहीये, पण मी तुझी एक मदत करू शकतो." तर मुलगा म्हणतो, "काय मदत करू शकतो?" तर "तू एक काम कर, तू माझ्या ह्या झाडावर चढ आणि हे इतके सुंदर फळं लागले आहे. तू हे सगळे फळं तोडून घे आणि हे फळं जाऊन तू मार्केटमध्ये विक. मार्केटमध्ये विक आणि जे पैसे येतील ते तुझे. ते तू घेऊ शकतो." तर तो मुलगा म्हणाला, "ठीक आहे." तो मुलगा पण पटकन तयार झाला. त्याने बघितलं, की खूप सुंदर-सुंदर फळं त्याला लागलेली आहे. तर मग त्याने तो वरती चढला. त्याने सगळी फळं तोडली. कच्ची, पिकलेली सगळी तोडली आणि तोडताना तो इतका ओरबडत होता कारण की लालसा, स्वार्थीपणा, की त्याला कळलं पण नाही, की ते तोडत असताना माझ्या हाताने फांद्या पण तुटत आहे, पानं पण तुटत आहे. तरी पण त्या वृक्षाने यत्किंची की काय केली नाही, कंप्लेंट केली नाही. तो खूप आनंदी झाला, की अरे हा काहीतरी याच्या काहीतरी मी कामी पडत आहे. याला काहीतरी मी उपयोगात आलेला आहे. तर तो आनंदी झाला. आणि आणि त्या मुलाने तोडल्यानंतर तो निघून गेला. त्याने साधं धन्यवाद पण म्हटलं नाही. आणि वृक्षाला त्याचा फरक पण पडला नाही. याने मला धन्यवाद म्हटलं, नाही म्हटलं काही फरक पडला नाही. कारण की अ, त्याला हा आनंद होता, की आज मी माझ्या ही काही झाडावरची जी फळे आहेत, तो विकणार आहे आणि त्याची जी गरज आहे, तो पूर्ण करणार आहे. यामध्येच त्याला आनंद वाटत होता. आणि खूप दिवस झाले मग मुलगा आलाच नाही कारण की त्याला जे काही ते फळातून पैसे मिळाले होते, ते फळातले पैसे त्याने काय केले दुसऱ्या पुन्हा काही बिझनेसमध्ये लावले आणि मग तो तिच्यामध्येच गुरफटून गेला आणि अशी कितीतरी वर्ष निघून गेले आणि ते ऋष त्याची वाट बघायचे की अरे हा बाळ अजून आला नाही माझ्याकडे का बरं आला नाही आणि इतके दिवस झाला की तो कुठे आहे कसा आहे मला हे माहित पण नाही तर तशी आई म्हणजे ते ऋष त्याची वाट कसं बघत होतं की जी आई असते जी बाळाला जन्म देते आणि ते बाळाला जन्म दिल्यानंतर आई जेव्हा बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा आईला पाना येतो.
तर ती जी ओढीने की हा ह्या माझ्या बाळाला पहिले दूध देऊ दे, त्या ओढीने ते वृक्ष त्या बाळाचं काय बघायची, वाट बघायची की कितीतरी वर्ष निघून गेली, हा आला नाही आहे, कसं आहे काय आहे. खूप दिवसानंतर मग तो तो मुलगा नंतर वयामध्ये आला, तरुण झाला, तरुण नंतर तो आता प्रौढ झाला. आणि एकदा प्रौढ झाल्यानंतर म्हणजे प्रौढ झाला चांगला 50 एक वर्षाच्या गेला असेल आणि तो आला आला आणि वृक्ष त्याला बघून खूप आनंदित झाला की अं, की तो आज बा इतक्या वर्षानंतर तो इथे आलेला आहे. आणि मग तो ऋषी म्हणतो, अरे बाळा, कारण त्याला तर ते बाळच होतं, की तू ये खेळ, ह्या फांद्या तोड, तुला जे हवं ते तू घे. तर तो प्रौढ झालेला मुलगा बोलतो, की काय छोट्यापणीच्या गोष्टी करता, सोडा ते छोट्यापणीच्या गोष्टी, कारण की हे सगळं पागलपण आहे. तर आणि नेहमी अहंकार चांगल्या गोष्टीला पागल समजतं. नेहमी अहंकार चांगल्या व्यक्तीला पागल समजतं. नेहमी अहंकार, कारण की अहंभावाला कळतच नाही की तो दुर्गुणाची किती वाढ करतो आहे. तर अहंकार नेहमी पागल समजत असतो चांगल्या गोष्टीला, चांगल्या प्रेमाला. अं, तो ऋषी त्या प्रौढ व्यक्तीला म्हणतो की अरे ये माझ्या फांद्यांवरती चढ, तू खेळ. तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही लहानपणीच्याच का गोष्टी पकडून ठेवल्या, तुम्ही ते सोडून द्या. मला माझ्याजवळ तेवढा वेळ नाही, कारण की मी एवढा बिझी आहे ना, मला माझ्या स्वतःसाठी घर बांधायचं आहे. तर तर तू देऊ शकतो का मला घर? तर मग मी येतो. तो मुलगा म्हणतो, जो प्रौढ झालेला त्या वृक्षाला, की नाही बाबा, मला हे आता ह्या भानगडीत सोड, ह्या भानगडीत मला भानगडी त्या लहानपणीच्या होत्या, परंतु मला आता घर बांधायचंय माझ्या स्वतःसाठी. तर तू देऊ शकतो का घर? तर मग मी येतो तुझ्याजवळ. तर ऋषी म्हणतो की हे घर-बीर काही आमच्याकडे नसतं, हे सगळं मनुष्यामध्ये असतो. आणि मनुष्याची आम्ही कंडिशन बघतो की जेवढा मोठा मनुष्य असतो, जेवढे त्याचे मोठे घरं असतात, तेवढं त्याचं मन काय असतं, छोटं असतो आणि नेहमी तो दुःखी असतो. किती मोठं घर बांधू दे, तो दुःखी असतो. किती छोट्या घरात राहू दे, तो दुःखी असतो. किंवा कोणाला काही नसेल आणि तो खूप प्रेम आणि खूप आनंदाने प्रसन्नते असेल, तर आपण अशी व्यक्ती पण बघतो की काही नसताना सुद्धा खूप प्रसन्नतेने जगतात. खूप प्रसन्नतेने राहतात. परंतु अफाट असून सुद्धा दुःखी राहणारे आपण लोक बघतो. तर ऋषी त्याला ते सांगतं, की आम्ही असे मनुष्य बघतो, की जेवढे त्याचे घर मोठे आहे, तेवढा मनुष्य फार मनाने छोटा आहे. अ, परंतु तुला घर हवं आहे, तर मी तुला एक मदत करू शकतो. तू एक काम कर, हे माझे जे तुझं घर बांधण्यासाठी जे काही लाकूड लागणार आहे, तर तू माझं हे सगळं झाडाच्या फांद्या तोडून घे. तुला जे जे महत्वाचं लागतं, ते तू सगळं माझ्या झाडावरचं तोडून घे आणि तू घेऊन जा. त्या मुलाने कुऱ्हाड आणली आणि कुऱ्हाडीने त्यांनी सगळ्या फांद्या, मोठ्या मोठ्या ज्या फांद्या होत्या, त्याला लाकूड बनेल अशा फांद्या तो तोडून घेऊन गेला. आणि आणि वृक्ष शांतपणे आनंदित राहिला, की या बाळाची मी काहीतरी मदत करू शकलो. परंतु तो वृद्ध झालेला जो मुलगा आहे, वृक्षाला वाटलं, की अरे वा, मी याची मदत केली, आनंदी झाला आणि त्याला वाटलं, की मी देण्याचं भाग्य केलं. काय केलंय? मी आज पण याला काय केलं? देण्याचं भाग्य केलं. देण्याचं दान केलं. परंतु तो वृद्ध जो मुलगा झाला होता, त्याने वळून सुद्धा वृक्षाकडे बघितलं नाही, की मी त्याला किती तोडलं आहे, त्याला किती नुकसान पोहोचवलेलं आहे, हे त्यांनी वळून सुद्धा बघितलं नाही. तो निघून गेला. आता त्या वृक्षाजवळ ना फांद्या होत्या, ना फुलं होती, ना फळं होती, काहीच नव्हती. आणि फक्त आता त्याच्या सगळ्या फांद्या कापून घेतल्यामुळे आपण बघतो ना, एक सरळ मोठं खोड उभं राहतं, फक्त काही विना फांद्याचं, विना पाण्याचं, तसं ते खोड उभं होतं. त्यामुळे हवा आली तरी ते झोके घ्यायचं नाही, काही नाही, काही नाही. ते फक्त खोड असं उभं होतं. आणि आता काय झालं ना, कालांतराने ते वृद्ध माता हळूहळू तो मुलगा आता जास्त वृद्ध झाला आणि एक दिवस असाच काय झालं ना, पुन्हा त्याच्यानंतर तो काही दिवस आलाच नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आला. आल्यानंतर पुरुषाने विचारलं, हालचाल विचारली, कसं आहे? इतक्या दिवसानंतर आला तू. कधी तुम्हाला येऊन बघितलं नाही, कशी आहे? मी कसा आहे? काय आहे? तो वृद्ध म्हणाला, जो म्हातारा जो वृद्ध मुलगा होता, तो बोलला, की मला ना आता जायचं आहे. मी जास्त पैसे कमवायला ना दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे. तर तो बोलतो, की मग ठीक आहे, तो दुसऱ्या शहरात जायचं आहे, तर मग कधी जातो आहे? तर तो वृक्ष बोलतो, की तो मुलगा बोलतो ऋषाला, की नाही, मला ना बोटीने जायचं आहे. बोट करायला माझ्याकडे लाकूड नाही आहे.
तर मग वृक्ष बोलतो की ठीक आहे, लाकूड नाही आहे तर काही प्रश्न नाही आहे. बघ माझं खोड उभं आहे. तुला बोट पाहिजे ना, मग एक काम कर, हे जे माझं खोड उभं आहे ना, त्या खोडाला तू काप आणि ते घेऊन जा आणि ते तुला जे बोटीला लाकूड लागतं ते तू घे आणि बोट बनव. त्या मुलाला क्षणही लागला नाही त्या वृक्षाला नष्ट करायचा, त्याचं अस्तित्व नष्ट करायचा. त्याने कुऱ्हाड आणली, त्याला पूर्ण तोडून घेतलं. आणि तोडून घेतल्यावर तो तो जे खोड होतं मोठं ते त्याने बोट तयार करण्यासाठी ते खोड तो घेऊन गेला. पण त्याने वळून पुन्हा वृक्षाकडे बघितलं नाही आणि वृक्षालाही माहित होतं आता हा माझ्याकडे यापुढे कधी येणार नाही. कारण की आता माझ्याकडे द्यायला काहीच नाही आहे आणि त्यामुळे तो आता माझ्याकडे येणार पण नाही आहे. कारण की अहंकार तिथेच जात असतो जिथे त्याला काहीतरी मिळत असतं. तिथे तो कधीच जात नाही जिथे त्याला काही मिळत नाही. आणि आणि असं कालांतराने खूप वर्ष निघून गेली आणि वृक्षाचं ते खोड आता त्यांनी कापून नेलं होतं. तर तुम्ही समजू शकता की जमिनीला लागूनच ते वाळतं ना खोड, तसंच राहिलं होतं. तो आता शेवटल्या घटका मोजत होतो वृक्ष आणि वृक्ष ते शेवटला घटका मोजत असताना तो आठवण करायचा की अरे तो बाळ गेलेला आहे, व्यवस्थित आहे ना, डुबला तर नसेल, व्यवस्थित असेल, जिवंत असेल, त्याचा जर एक जरी मला निरोप आला तर मला खूप चांगलं वाटेल की हा तो व्यवस्थित आहे, बोट व्यवस्थित गेलेली आहे. आणि माझ्याकडे तर आता देण्यासाठी काहीच नाही आहे आणि तो माझ्याकडे आता येणार पण नाही आहे. कारण की तो घेण्याचीच भाषा समजत होता. तो मुलगा ते वृक्ष मनाशी म्हणतो की तो मुलगा काय करत होता, घेण्याचीच भाषा समजत होता. आणि अहंकार नेहमी घेण्याचीच भाषा समजतो, देण्याची भाषा तो कधीच समजत नाही. आणि आणि त्याप्रमाणे वृक्ष त्याची वाट बघत तसंच खोड होऊन ते तसंच पडून राहिलं. तो मुलगा पुन्हा परत कधी आला नाही आणि आला नाही तर ह्या वृक्षावरून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे की जीवनाचं आपलं हे वृक्ष इतकं बहादर असावं ना, इतकं पसरलेलं असावं, इतक्या त्याच्या फांद्या पसरलेल्या असाव्यात, अनंतात प्रेमाच्या फांद्या पसरलेल्या असाव्यात. सगळीकडे आपल्या फांद्यांची छाया पसरलेली असावी, आपल्या प्रेमाची छाया पसरलेली असावी. जशी आई आपल्या बाळासाठी ती सगळी काही माया देत असते. कारण की आई जेवढं प्रेम, जेवढी सुरक्षता आपल्या बाळाची करते, कारण की ते प्रेम असतं, निस्वार्थ प्रेम असतं. फक्त या मनुष्यामध्ये जर निस्वार्थ आहे, तर आईच्या प्रती, बाळाच्या प्रती आईचं जे प्रेम आहे ते निस्वार्थ असतं. त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतं. आणि तसं निस्वार्थ प्रेम प्रत्येकांमध्ये जर डेव्हलप झालं तर वृक्षासारखं, फक्त माझं बाळ आहे म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या प्रती जर तेवढं निस्वार्थ प्रेम आपलं जर निर्माण झालं, हा जीवनाचा वृक्ष आपला असा बहरला, इतका मजबूत झाला की त्याच्या फांद्या जिकडे बघाव्या तिकडे पसरल्या, त्याचे फळं, त्याचा सुगंध सगळीकडे पसरला, म्हणजे सर्वाकडे प्रेमाची छाया पसरेल. आणि प्रेमाची कोणतीच भाषा नाही आहे. हे जे प्रेम शब्द काढला की लोकांची थिंक एकच बसतं की एक स्त्री आणि पुरुष मध्ये असलेलं प्रेम नाही. प्रेम खूप अफाट आहे. प्रेमाची कुठेच भाषा नाही. प्रेम एका मुक्या जनावर सोबत होऊ शकतं. प्रेम एक गरीबासोबत होऊ शकतं. प्रेम प्रेम एखाद्या फुलासोबत होऊ शकतं. प्रेम एखादं आपली ही झाडे जी आपल्याला छाया देतात, ऑक्सिजन देतात, हे सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम करतात आणि त्यांच्या ऑक्सिजनवर आज आपण जगतो आहोत. तर कधी आपल्या मनात सुद्धा येत नाही की यांना दिवसातून जेव्हा उठतो तेव्हा एक मैत्री द्यावी, धन्यवाद म्हणावे की आज तुम्ही आम्हाला निस्वार्थपणे काय देत आहात? ऑक्सिजन देत आहात. ते आहे प्रेम, जे निस्वार्थपणे देत असतं. ते काही अपेक्षा करत नाही. आणि आपण घेणारे इतके अहंभावामध्ये आहोत ना, की आपण विसरलो आहोत, की आपल्याला जे ह्या ब्रह्मांडामधून भेटत आहे, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता राहावं. कारण की ते प्रेम आपल्यामध्ये डेव्हलप नाहीये. ते अनंत प्रेम आपल्यामध्ये डेव्हलप नाहीये. कारण आपल्याला हा निसर्ग जे काही देतो, हा निसर्ग देऊ दे, सगळं आपले जे काही रिलेशन्स आहे ते देऊ दे. तर आपण कृतज्ञ राहणं शिकत नाही. कारण की अहंभाव आपल्यामध्ये एवढा डेव्हलप आहे, की तो आपल्याला कृतज्ञ राहणं शिकवत नाही. आणि अहंभाव हा अनंतपर्यंत निघत सुद्धा नाही. परंतु त्याला आपण सॉफ्टनेस मध्ये करू शकतो, लवचिक करू शकतो. आपल्या अहंभावाला आपण बघू शकतो. मग आपलं जीवन असं बनावं.
की वृक्षासारखं असीम आईसारखं परंतु आपल्या मुलापर्यंत न राहता ते सर्वांसाठी असावं. कोणतीही परिभाषा प्रेमाची नाही आहे. ती कोणाच्या हातात दिसत नाही, डोळ्यात दिसत नाही, ती कुठेही दिसत नाही. ते नॅचरल आहे. जे तुम्ही उत्पन्न करणार आहात तेच तुम्ही देणार आहात. तर अशा प्रकारे तथागत म्हणतात की प्रेम हे अनंत आहे. प्रेम कधीही दुःख देत नाही. ते कधीही स्वार्थी राहत नाही. कधीही लोभी नसतं प्रेम. ते कारण की प्रेम ही देण्याची भाषा जाणतं. निस्वार्थ देण्याची भाषा जाणतं. आणि अहंकार हा फार स्वार्थी असतो, लोभी असतो. तो फक्त घेण्याची भाषा जाणतो आणि तो दुसऱ्यांना दुःखच देतो. या छोट्याशा धम्मदेशनेमध्ये खूप काही सार आहे. समजलं तर प्रत्येकाने ऑब्झर्व करण्यासारखं आहे की नेहमी आपण बघतो की प्रेम आपण म्हणतो की करुणा वाढवायची आहे, प्रेम वाढवायचे आहे. परंतु जेव्हा कधी माझं प्रेम सीमित आहे, माझ्या कुटुंबाप्रती सीमित आहे, जर समजा माझ्या फ्रेंड्स पुरती सीमित आहे, माझ्या नातेवाईकांपर्यंत सीमित आहे आणि अचानकपणे जर मला माझ्या मुलांपर्यंत माझं प्रेम सीमित आहे आणि तेच प्रेम जर मला इतरांना द्यायचं आहे, जसं वृक्षाची छाया ही सगळ्यांना अनंत आहे. मग कोणी मुक जनावर जाऊन बसू दे, मनुष्य जाऊन बसू दे, ही धरती सुद्धा, या धरतीला आपण कितीतरी खोदतो, तोडतो, मोडतो, कितीतरी तिला त्रास देतो, कितीतरी केमिकल्स पसरवत आहे मनुष्य, कितीतरी तिला जखमा करतं मनुष्य, तरीही ती काही म्हणत नाही, कारण की ती अनंत प्रेम करते, ती अनंत प्रेम देते आणि म्हणून ती स्थिरच आहे. मध्ये आपल्याला ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजन देतात आपल्याला सगळं ब्रह्मांडामध्ये ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजन देऊन ते कधीच म्हणत नाही की तुम्ही कृतज्ञ व्हा. आणि आपण पण एवढं स्वार्थी आहोत, आपण कधी त्याची कृतज्ञता मानत नाही. ह्या ऑक्सिजनची आपल्याला खरी किंमत करोनामध्ये कळली होती, जेव्हा लोकांना विकत ऑक्सिजन घ्यावे लागलं होतं. परंतु हे ब्रह्मांड, हे झाड आपल्याला फ्रीमध्ये ऑक्सिजन देतं. पाणी हा निसर्ग आपल्याला आपल्याला अतोनात देतं, परंतु मनुष्याने त्याच्यामध्ये सुद्धा नद्यांचे नाले करून टाकले आहेत. कितीतरी केमिकल सोडत आहे, कितीतरी नद्यांचे नाले करून टाकले आहेत. नुसतं स्वार्थासाठी मनुष्याने निसर्गासोबत खेळतो आहे. तर हे काय आहे? मनुष्याचा अहंभाव आहे. त्याच्यामध्ये जर प्रेम असतं तर त्याने कधी केलं नसतं, नुकसान केलं नसतं. त्याने फक्त दिलं असतं, जसं निसर्ग देतो आहे. कारण की निसर्गाकडे काय आहे? अफाट प्रेम आहे. आणि असं अफाट प्रेम आपल्यामध्येही डेव्हलप हो. आपल्यामधील पण जो काही अहंभाव आहे तो लवचिक हो, नम्र हो, स्वार्थातून मुक्त हो, लोभातून मुक्त हो आणि माझ्याकडे फक्त असीम प्रेम राहो. फक्त माझा हात देताना देण्याचाच राहो, मागण्याचा नाही. ही छोटीशी धम्मदेशना इथे समाप्त करते. साधू साधू साधू. साधू साधू छान. साधू 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 साधू. साधू साधू साधू. आपल्या ग्रुप सेटिंगला सुरुवात करूया. सर्वांनी